श्री स्वामी समर्थ. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या स्वामी रक्षा परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव एका अशा व्यक्तीचा आहे ज्याच्या आयुष्यामध्ये अचानक इतकं मोठं संकट आलं की त्याला वाटलं की आता सगळं संपलं आहे. आता जगण्यामध्ये काही अर्थ उरलेला नाही. पण म्हणतात ना, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी महाराज एखादा असा मार्ग दाखवतात की माणूस आयुष्यभर त्या घटनेला विसरू शकत नाही. आजचा अनुभव अगदी तसाच आहे. त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण अशाच स्वामी भक्तांच्या खऱ्या अनुभवाच्या कथा आपण या चॅनलवर शेअर करत असतो. तर हा अनुभव आहे नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या एका दादांचा. दादांनी सांगितलं की त्यांचा एक छोटासा हार्डवेअर आणि सिमेंटचा व्यवसाय होता. गावामध्ये त्यांची छोटीशी दुकान होती आणि त्या दुकानातून ते सिमेंट, लोखंड, वाळू, विटा अशा बांधकामाच्या वस्तू विकायचे. व्यवसाय खूप मोठा नव्हता पण व्यवस्थित चालत होता. घरामध्ये आई वडील, पत्नी आणि एक छोटा मुलगा असा त्यांचा परिवार होता. दादांचं म्हणणं होतं की त्यांनी आयुष्यभर कष्ट केले पण देवावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. घरामध्ये आई रोज स्वामी समर्थांची पूजा करायची, नामस्मरण करायची, पण दादा फक्त नमस्कार करून बाहेर पडायचे. त्यांना वाटायचं की पैसा हा मेहनतीने मिळतो, देवाने नाही. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला की त्यांची ही विचारसरणी पूर्णपणे बदलून गेली. दादांचा एक जुना ओळखीचा मित्र होता. तो शहरामध्ये बिल्डर म्हणून काम करायचा. एक दिवस तो दादांच्या दुकानावर आला आणि म्हणाला की सध्या बांधकामाचा खूप मोठा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. जर तू थोडे पैसे इन्व्हेस्ट केलेस तर काही महिन्यामध्ये तुला खूप मोठा नफा मिळू शकतो. सुरुवातीला दादांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण तो मित्र वारंवार त्यांना सांगत राहिला की हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यात पैसा टाकला तर आयुष्य बदलू शकतं. हळूहळू दादाच्या मनामध्येही त्या गोष्टीचा विचार येऊ लागला. त्यांना वाटू लागलं की जर खरंच हा प्रोजेक्ट चालला तर आपला व्यवसाय खूप मोठा होऊ शकतो. शेवटी त्यांनी ठरवलं की आपण थोडे पैसे त्यामध्ये गुंतवूया. दादांनी त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीतून सुमारे 8 लाख रुपये काढले आणि त्या मित्राला दिले. त्यावेळी दादांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांनी केलेला हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं. मित्र त्यांना साईट दाखवायचा, नकाशे दाखवायचा आणि सांगायचे की लवकरच काम सुरू होणार आहे. पण हळूहळू त्याचं वागणं बदलायला लागलं. तो फोन उचलत नव्हता, दुकानावर येणं बंद झालं. दादांना थोडी शंका येऊ लागली. एक दिवस ते अचानक त्या साईटवर गेले जिथे प्रोजेक्ट सुरू होणार होता. पण तिथे काहीच नव्हतं. ना काम सुरू होतं ना कोणतीही तयारी. दादांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच त्या मित्राला फोन केला पण त्याचा फोन बंद येत होता. 2 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा गेला पण त्याच्याशी संपर्क होत नव्हता. तेव्हा दादांना कळलं की कदाचित त्यांच्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. 8 लाख रुपये म्हणजे त्यांच्या आयुष्याची सगळी बचत होती. त्या पैशावर त्यांनी अनेक स्वप्न पाहिली होती. ही गोष्ट घरी कळाल्यावर घरामध्ये एकदम शांतता पसरली. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पत्नी घाबरली. दादांना स्वतःवर खूप राग येत होता. त्यांना वाटत होतं की आपण एवढी मोठी चूक कशी केली. काही दिवसांनी परिस्थिती अजून वाईट झाली. कारण दादांनी दुकानासाठी घेतलेलं काही कर्ज बाकी होतं. पैसे नसल्यामुळे ते कर्ज भरता येत नव्हतं. रात्री दादांना झोप लागत नव्हती. मनामध्ये सतत एकच विचार येत होता की आता काय करायचं. त्याचवेळी त्यांच्या आईने त्यांना एक गोष्ट सांगितली. आई म्हणाली, बाळा, आयुष्यात कितीही संकट आलं तरी स्वामी महाराज कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. तू एकदा मनापासून त्यांना हाक मार. दादा म्हणाले की त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून मनापासून नमस्कार केला. दादा म्हणाले की त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी मनापासून स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून हात जोडले आणि डोळे मिटून शांतपणे म्हणाले, स्वामी महाराज, जर खरंच तुम्ही असाल तर मला या संकटातून बाहेर काढा. माझी मोठी चूक झाली आहे पण मला एक मार्ग दाखवा
आणि हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येत होते. कारण आयुष्यात पहिल्यांदाच ते इतके हतबल झाले होते की त्यांना कुठेही आधार दिसत नव्हता. त्या रात्री ते खूप वेळ स्वामींच्या फोटोसमोर बसून राहिले आणि मग शांतपणे झोपायला गेले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री त्यांना एक विचित्र स्वप्न पडलं, ज्यामध्ये त्यांनी पाहिलं की एक साधू वेशातील तेजस्वी व्यक्ती पांढऱ्या वस्त्रामध्ये त्यांच्या समोर उभी आहे आणि त्या व्यक्तीने फक्त एवढंच सांगितलं, "घाबरू नकोस, सर्व ठीक होईल." आणि तेवढ्यात दादांची झोप उघडली. सकाळी उठल्यावर त्यांना ते स्वप्न खूप स्पष्ट आठवत होतं आणि मनामध्ये एक वेगळी शांतता जाणवत होती. त्यांनी ही गोष्ट आईला सांगितली तर आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली की बाळा, तुला स्वामी महाराजांनी संकेत दिला आहे, तू आता त्यांचं नामस्मरण सुरू कर. मग त्या दिवसापासून दादांनी रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करायला सुरुवात केली आणि प्रत्येक गुरुवारी जवळच्या स्वामी मंदिरात जायला लागले. सुरुवातीला त्यांना काही विशेष फरक जाणवत नव्हता, पण तरीही ते सेवा सोडत नव्हते. कारण त्यांच्या मनामध्ये एक छोटासा विश्वास निर्माण झाला होता की काहीतरी चांगलं होईल. अशातच एक दिवस अचानक त्याच्या दुकानावर एक जुना ग्राहक आला, जो अनेक वर्षापासून दुसऱ्या शहरात राहायला गेला होता आणि त्याने दादांना विचारलं की अजून दुकान चालू आहे का, कारण त्याला मोठ्या प्रमाणावर बांधकामाचं सामान घ्यायचं होतं. दादांनी त्याला सगळी परिस्थिती सांगितली. तरीही त्या माणसाने दादावर विश्वास ठेवून मोठी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमुळे दादांच्या दुकानामध्ये पुन्हा थोडी हालचाल सुरू झाली. ही गोष्ट दादांसाठी खूप मोठा आधार ठरली, कारण अनेक दिवसानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये पैसा फिरायला लागला होता. त्याचवेळी अजून एक आश्चर्यकारक गोष्ट घडली की ज्या मित्राने त्यांची फसवणूक केली होती त्याच्याबद्दल अचानक काही माहिती मिळू लागली. कारण गावातील एका व्यक्तीने सांगितलं की तो मित्र सध्या खूप मोठ्या अडचणीत आहे आणि त्याच्यावर अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत. हे ऐकल्यावर दादांना खूप राग आला, पण त्यांनी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून फक्त एवढंच म्हटलं की महाराज, तुम्ही न्याय करा, मी आता काहीही करणार नाही. आणि खरंच काही दिवसांनी अशी घटना घडली की त्या मित्राने स्वतःहून दादांना फोन केला. अनेक महिन्यानंतर त्याचा फोन पाहून दादांना आश्चर्य वाटलं आणि फोन उचलल्यावर तो मित्र खूप शांत आवाजात बोलू लागला आणि म्हणाला की माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण आता मला माझी चूक समजली आहे. दादा म्हणाले की त्यावेळी त्यांना असं वाटलं जणू काही स्वामी महाराजच त्यांच्या मनामध्ये बदल घडवून आणत आहेत. कारण जो माणूस काही महिन्यापूर्वी दमदाटी करून बोलत होता, तोच माणूस आता माफी मागत होता. त्या मित्रांनी सांगितलं की तो सध्या एका छोट्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि थोडा वेळ दिलास तर तो दादांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करेल. ही गोष्ट ऐकून दादांना एक आशेचा किरण दिसू लागला आणि त्यांनी स्वामी महाराजांना मनापासून नमस्कार केला. कारण त्यांना वाटू लागलं होतं की स्वामी महाराज हळूहळू त्यांच्या आयुष्यातील गुंता सोडवत आहेत. त्यानंतर दादांनी अजून जास्त भक्तिभावाने सेवा सुरू ठेवली. रोज एक माळ स्वामी नामाची करायची, गुरुवारी मंदिरात जायचं आणि दररोज स्वामी महाराजांसमोर दिवा लावायचा. काही महिन्यामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप मोठा बदल झाला. कारण आधी ते नास्तिक होते, पण आता त्यांना असं वाटू लागलं की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलत आहे आणि त्या शक्तीचं नाव म्हणजे स्वामी समर्थ. अशा प्रकारे दादांची स्वामी सेवा चालू झाली होती आणि दिवस जात होते, पण त्यांच्या मनामध्ये आता पूर्वीसारखं भीतीचं वातावरण नव्हतं. कारण त्यांना कुठेतरी आतून जाणवत होतं की स्वामी महाराज त्यांच्यासोबत आहेत आणि योग्य वेळ येताच ते सगळ्या गोष्टी नीट करतील. दर गुरुवारी मंदिरात जाऊन नमस्कार करणे, रोज स्वामींची माळ करणे आणि स्वामींच्या नावाचा जप करणे ही सवय आता त्यांच्या आयुष्याचा भाग बनली होती. आणि एक दिवस असा आला की त्यांच्या आयुष्यात खरंच एक मोठा बदल घडला. तो मित्र ज्याने त्यांची फसवणूक केली होती त्याचा पुन्हा एकदा फोन आला आणि यावेळी त्याने दादांना सांगितले की त्याचा जो छोटा प्रोजेक्ट होता त्यामध्ये काही फ्लॅट्स विकले गेले आहेत आणि आता त्याच्याकडे थोडे पैसे आले आहेत. त्यामुळे तो दादांचे पैसे परत करायला तयार आहे. हे ऐकल्यावर दादांना अक्षरशः विश्वास बसत नव्हता. कारण इतके महिने ते फक्त आशेवर जगत होते. मग त्यांनी त्याला भेटायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी ते दोघे भेटले. त्या भेटीत तो मित्र खूप शांत होता आणि त्याने कबूल केले की त्याच्याकडून मोठी चूक झाली होती आणि त्याने दादांचे 8 लाख रुपये घेतले होते,
पण त्यावेळी तो खूप कर्जात अडकला होता, त्यामुळे त्याने चुकीचा मार्ग निवडला. पण आता त्याला त्याची चूक समजली आहे आणि त्याने दादांना सांगितलं की तो त्यांचे पैसे हळूहळू परत करेल. सुरुवातीला त्याने काही रक्कम परत दिली आणि उरलेले पैसे काही महिन्यामध्ये देण्याचं वचन दिलं. दादांनी त्या दिवशी घरी येऊन स्वामी महाराजांच्या फोटोसमोर नमस्कार केला आणि मनापासून धन्यवाद दिले, कारण त्यांना जाणवत होतं की हे सगळं स्वामींच्या कृपेनेच होत आहे. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये खरोखरच त्या मित्राने हळूहळू सगळी रक्कम परत केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटी त्याने दादांना जास्त पैसे दिले, कारण त्याला वाटलं होतं की त्याने केलेल्या चुकीची भरपाई करायला हवी. दादांचे पैसे परत मिळाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी त्याच्यावर आलेलं कर्ज फेडलं आणि उरलेले पैसे पुन्हा व्यवसायामध्ये लावले. त्यांचा व्यवसायही हळूहळू पुन्हा उभा राहू लागला आणि घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण या संपूर्ण घटनेमुळे दादांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांचा विश्वास. कारण जे दादा आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते, तेच दादा आता रोज स्वामी महाराजांचं नामस्मरण करत होते आणि प्रत्येक वर्षी अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेत होते. दादांचं म्हणणं आहे की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी महाराज भक्ताला कधीच सोडत नाहीत. फक्त मनापासून त्यांचं नाव घ्यायचं आणि श्रद्धा ठेवायची. योग्य वेळ आली की स्वामी महाराज स्वतः मार्ग दाखवतात आणि भक्ताचं आयुष्य बदलून टाकतात. तर मित्रांनो, असा हा आपल्या दादांचा खूप सुंदर आणि प्रेरणादायी अनुभव होता. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामी भक्तांचे असेच नवीन अनुभव तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील. सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.